साक्री येथील फौजी पेट्रोल पंपासमोर बायपास हायवे जवळील प्रांगणात आंतरराष्ट्रीय कथावाचक प्रदीप मिश्रा सिहोरवाले यांच्या सुमधुर वाणीतून 24 ते 30 जानेवारी 2025 दरम्यान दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत शिवमहापुराण कथा सांगितली जाणार आहे। त्यासाठी जागेची सफाई, भव्य मंडप उभारण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले। यावेळी शहरातून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी शेकडो महिला व भक्तांची उपस्थिती होती। यावेळी शहरातील महादेव मंदिर सुशीला नगरपासून कथास्थळापर्यंत शोभायात्रा काढून विधिवत पूजा करून भूमिपूजन करण्यात आले। शिवमहापुराण उत्सव समिती साक्री तालुका व पिंपळनेर शशिकांत श्रीपाला यांच्या अध्यक्षतेखाली श्री शिवमहापुराण यजमान समिती पिंपळनेर व साक्री यांच्या मार्गदर्शनात विविध समितीचे सदस्य जोमाने कार्यरत आहेत। फौजी पेट्रोल पंपासमोर बायपास हायवे साक्री रोड येथे 50 एकर परिसरात सफाई करून भव्य दिव्य मंडप उभारला जाणार आहे। 3 लाख लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। या कामाला जोमाने सुरुवात झाली असून यावेळी योगी दीनानाथ महाराज, गोरक्षनाथ मंदिर कळंभीर, योगी सिद्धू महाराज, जितेंद्र पाटील, दिगंबर पाटील, स्वप्नील श्रीवास्तव, राजेंद्र रामोळे, सुनील भामरे, जयवंत बागड, श्यामकांत कोठावदे, दिलीप बधान, योगेश नेरकर, विनोद कोठावदे, देवेंद्र कोठावदे, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, निलेश वाणी, नितीन कोतकर, विजय सूर्यवंशी, जितेंद्र कोतकर, पंकज चोरडिया, गोविंद मिरजकर सह श्री शिवमहापुराण यजमान समिती पिंपळनेर व साक्रीचे पदाधिकारी, कार्यकारी मंडळ सह शेकडो महिला व भक्त उपस्थित होते। श्री गुरुवर्य प्रदीप मिश्राजी शिवपुराण महाकथा निर्विघ्नता सिद्ध्यर्थम तथा च अस्य सकल जनानां सुख शांति समृद्धि प्राप्त्यर्थम कुर्म अनंत देवता सहित भूमि पूजनम शस्त्र पूजनम च करिष्ये। पाणी सोडा। हर हर महादेवाचा हात उच्चारण करून हात वरती घ्यायचा आहे। हर 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 देवाः तालुक्यामध्ये म्हणत चला भो ब्राह्मणाः मय्यम पंडितजी विसराजी महाजनान् शिव महापुराण कथा आपल्या तालुक्यात होणार आहे आणि तालुक्यामध्ये भाविक भक्तांचं क्रियमाणस्य उपस्थित राहणार आहे। सर्व भाविक मनापासून इथं इच्छा होती की शिव महापुराण कथा व्हायला पाहिजे। भगवान महादेवाची अशी अलौकिक कृपा झाली तर त्या कथेमध्ये हे पण उपस्थित राहणार आहे। तालुक्यातील सर्व गावातील सर्व सर्व सर्वांनी मनापासून इथं कार्य सफल होणार आहे आपल्या महादेवाच्या कृपेने। शिवाय नमस्तुभ्यम। साक्री तालुका पंचक्रोशीतील लोकांना आणि सर्व शिवभक्तांना आज हा महापर्वाचा शिव महापुराण कथेचा शिवधनुष्य उचलण्याची सुवर्ण संधी मिळालेली आहे। तरी हा शिवधनुष्य सर्व शिवभक्तांनी एकत्र येऊन उचलायचा आहे। दिनांक 24 जानेवारी 2025 ते 30 जानेवारी 2025 पर्यंत श्री शिवमहापुराण कथेचं आयोजन साक्री पंचक्रोशीमध्ये करण्यात आलेलं आहे। तर या कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी महारुद्राभिषेक ठेवलेला आहे। यात मोफत रुद्राक्ष वितरण होणार आहे आणि रोजचे आपण महारुद्राभिषेकासाठी पंचक्रोशीतल्या सर्वसामान्य जनतेला महारुद्राभिषेक आणि रुद्राक्षाचा लाभ मिळावा म्हणून 108 जोडपे आपण पूजेला बसवणार आहोत। असे 7 दिवसाचे आपले 756 जोडपे असणार आहेत। तरी महारुद्राभिषेकासाठी ज्या शिवभक्तांना नावं द्यायची असतील तर त्यांनी संपर्क साधून आपले नावं द्यायची आहेत व महारुद्राभिषेकामध्ये हिरिहिरीने भाग घ्यायचा आहे आणि हा शिवधनुष्य उचलायचा आहे। श्री शिवाय नमस्ते। जिल्ह्यातील साक्री तालुक्यात 24 जानेवारी 25 पासून
तर 31 तारखेपर्यंत शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कथेच्या आयोजकांमार्फत आज भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सर्व पिंपळनेर आणि साक्रीतले किंवा साक्री तालुक्यातले सर्व भाविक या ठिकाणी हजर होते. मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे, त्या दृष्टीने आयोजक समितीने खूप मोठी तयारी केलेली आहे आणि सर्व गावातील परिसरातील लोकांचे आशीर्वादही या कथेला लाभत आहेत. त्यामुळे ही कथा अतिशय सुंदर होणार आहे आणि बाबाच्या कृपेने अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. ठिकाण साक्री शेवाळी फाट्यावरनं 3 किलोमीटर अंतर आणि अंबापूर रस्त्याला लागून बायपास फौजी पेट्रोल पंपासमोर बायपासला लागून कथा आहे. अतिशय चांगल्या जागेत आयोजन करण्यात आलेलं आहे. आज याचं भूमिपूजन संपन्न झाल्यानंतर आयोजक समितीने बैठक करून पुढील नियोजन हाती घेतलेलं आहे. शिहोर येथील पंडित प्रदीपजी मिश्रा यांचं शिवपुराण कथेचं आयोजन साक्री तालुक्यात करण्यात आलेलं आहे. शिवपुराण कथा समितीतर्फे आज जागेचं सपाटीकरणाचं भूमिपूजन काम सुरू झालेलं आहे आणि कथा कशी यशस्वी होईल याकरता आज समिती सर्व सदस्य बसलेले आहेत. कथा त्याचं सगळं नियोजन, भोजन व्यवस्था असेल, पार्किंग असेल, सभा मंडप असेल, कथाचा मंडप असेल, याच्या सर्व नियोजन व्यवस्थित होणार आहे. सर्व भाविक तयारी लागलेले आहेत आणि ही कथा यशस्वी होईल आणि पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेचा लाभ आपल्या सर्व साक्री तालुक्याच्या नागरिकांना होणार आहे. सर्वांनी या संधीचा सोनं करावं आणि सर्वांनी या कथेचा लाभ घ्यावा अशी समितीच्या तर्फे सर्वांना विनंती करतो. श्री शिवाय नमस्ते.